स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंबंधी सुप्रीम कोर्टाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत आणि त्या निवडणुका घेण्याचे आदेश 2 महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। त्यानंतर 2 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आणि त्या दोन्ही याचिका आज फेटाळण्यात आलेला आहे। काय आहे हा निर्णय आणि कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लवकर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले तेच या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। 2021 पासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडलेल्या आहेत। मात्र या निवडणुका घेण्याचे आदेश 2 महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। ओबीसी आरक्षणाच्या सह या निवडणुका झाल्या पाहिजे असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने पुढील 4 आठवड्यामध्ये या निवडणुकींसंबंधी निर्देश जारी करण्याचे आदेश हे राज्य निवडणूक आयोगाला दिलेले होते। त्यानंतर 2 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या। त्यातील पहिली याचिका होती ती म्हणजे लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेसंबंधी। औसा नगरपालिकेमध्ये पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्याव्यात अशी याचिका दाखल करण्यात आली। मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावलेली आहे। प्रभाग रचना हा राज्य सरकारचा अधिकार असून राज्य सरकार ज्या पद्धतीने प्रभाग रचना करेल त्याचनुसार निवडणुका झाल्या पाहिजे असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्यामुळे नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। प्रभाग रचनेचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदलण्यात आलेला होता। मात्र महाविकास आघाडीनंतर महायुतीचं सरकार आलं, म्हणजेच एकनाथ शिंदेचं सरकार आलं आणि त्यांनी पुन्हा एकदा प्रभाग रचना बदलली आणि त्यानुसार निवडणुका घेण्याचे आदेश देखील दिलेले होते। मात्र याच निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली होती। ही याचिका आता फेटाळण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। या निर्णयामुळे आता भारतीय जनता पक्षासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटामध्ये खुशीचं वातावरण आहे। मात्र ज्या पद्धतीने हा निर्णय फेटाळला आहे तो चुकीचा असल्याचं काँग्रेसकडून सांगितलं जातंय। त्यासोबतच ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। या आधीच्या आदेशात देखील न्यायालयाने हा आदेश दिलेला होता। ओबीसी आरक्षण 27% ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेतल्या पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने या आधीच्या आदेशात म्हटलेलं होतं। आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने 27% आरक्षणाचा निर्णय दिलेला आहे। त्यामुळं ओबीसी समाजातून देखील आणि ओबीसी नेत्यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। माय महानगर लाईव्ह साठी मी उन्मेष खंडाळे, मुंबई।